चांदोबा रामायण 5वा भाग। राम आणि लक्ष्मणांना सोबत घेऊन विश्वामित्र ईशान्य दिशेकडे गेले आणि जिथे महाराज जनक यज्ञ करीत होते त्या स्थळी पोहोचले। त्या यज्ञशाळेच्या सभोवती अनेक ऋषींची निवासस्थाने होती। विश्वामित्रांनी स्वतःसाठी देखील तिथे एक निवासस्थान तयार करवून घेतले। याच दरम्यान महाराज जनकांना विश्वामित्रांचे आगमन झाल्याचे समजले। ते आपले पुरोहित शतानंद यांच्यासह आले आणि त्यांनी अर्घ्यपाद्य देऊन विश्वामित्रांचे पूजन केले। जनक महाराजांनी विश्वामित्रांना सांगितले की त्यांचा हा यज्ञ पूर्ण होण्यास अद्याप 12 दिवसांचा कालावधी शेष आहे। मग श्रीराम लक्ष्मणांना पाहून त्यांनी विचारले, हे राजपुत्र कोण आहे, कोणाचे कुमार आहेत? विश्वामित्रांनी जनकांना श्रीराम लक्ष्मणांचा परिचय करून दिला आणि सांगितले, तुमच्याजवळ असलेले धनुष्य सज्ज करणे शक्य होईल का हे पाहण्यासाठीच हे कुमार प्रामुख्याने येथे आले आहे। जनकांकडे पुरोहित म्हणून राहत असलेले शतानंद हे अहिल्या आणि गौतम ऋषींचे ज्येष्ठ पुत्र होते। श्रीरामांमुळे आपल्या मातेला शापमुक्ती मिळाली आहे आणि आपल्या मातेला शाप देऊन निघून गेलेले पिता आश्रमात पुन्हा परतले आहे। हे ऐकून शतानंदांना अत्यंत आनंद झाला। त्यांनी श्रीरामांकडे वळून म्हटले, हे रामा, या विश्वामित्र महामुनींची कृपा संपादन केल्यामुळे तू धन्य झाला आहेस। मी या महनीयांची एक विचित्र गाथा सांगतो, ती ऐक, असे म्हणत तिथे जमलेले सर्वजण ऐकत असताना त्यांनी विश्वामित्रांचा जीवन वृत्तांत या प्रकारे सांगण्यास प्रारंभ केला। ब्रह्मदेवाला कुश नावाचा पुत्र झाला। त्यांना कुशनाभ जन्मले। कुशनाभाचा पुत्र गाधी याला विश्वामित्र पुत्र म्हणून प्राप्त झाले आणि त्यांनी दीर्घकाळ राज्य केले। त्या काळात एकदा ते आपल्या अक्षौहिणी सेनेसह पर्यटन करत असताना वसिष्ठ महामुनींच्या आश्रमात आले। तपश्चर्येत मग्न असलेल्या ऋषींमुळे तो आश्रम दुसऱ्या ब्रह्मलोकाप्रमाणे भासत होता। आपल्या आश्रमात आलेल्या विश्वामित्रांचा वसिष्ठांनी अतिथी सत्कार केला। दोघांनी एकमेकांची कुशल विचारपूस केली। काही काळ हितगुंज झाल्यावर वसिष्ठांनी आपल्या अतिथीला आणि त्यांच्या परिवाराला मेजवानी देण्याचे योजले। तुमचे दर्शनच माझ्यासाठी मोठी मेजवानी आहे, अन्य भोजनाची काय आवश्यकता, असे म्हणत विश्वामित्र निघू लागले। परंतु वसिष्ठांनी त्यांना आग्रहाने थांबवून घेतले आणि आपली शबला नामक कामधेनूला बोलावून भक्ष्य, भोज्य, लेह्य, चोप्य आणि पेयांसह सर्वांसाठी षड्रसोपेत भोजनाची व्यवस्था करण्यास सांगितले। शबलेने तसेच केले। विश्वामित्रांनी या भोजनाचा अत्यंत आनंद घेतला। अंड महर्षींना म्हटले, हे महर्षी, मला ही शबला प्रदान करा। याच्या बदल्यात मी तुम्हाला लक्ष गोमाता अर्पण करीन। सर्व श्रेष्ठ वस्तू राजाच्याच मालकीच्या असायला हव्यात, म्हणून न्यायाने ही कामधेनू मलाच मिळायला हवी। वसिष्ठ म्हणाले, हे महाराजा, लक्ष काय, तुम्ही 100 कोटी गायी दिल्या तरी मी शबलेला देणार नाही। हेच माझे धन आहे। आमचा संपूर्ण आश्रम याच कामधेनूवर अवलंबून आहे। विश्वामित्रांनी वसिष्ठांना हवे तितके सुवर्ण देण्याचे कबूल केले, रत्नांचे ढीग देण्याचे सांगितले आणि शबलेला कसेही करून आपल्या स्वाधीन करण्यास सांगितले। वसिष्ठांनी नकार दिला। आता विश्वामित्रांनी बळाचा वापर करून शबलेला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला। शबलेने स्वतःला पकडण्यासाठी आलेल्या राजसैनिकांना तुडवले आणि हंबरडा फोडत डोळ्यातून अश्रू ढाळत वसिष्ठांच्या चरणांशी येऊन विचारले, हा कसला अन्याय आहे? वसिष्ठ शबलेला म्हणाले, विश्वामित्र अक्षौहिणी सेनेसह आलेले बलशाली आहे, माझ्याकडे तसे बळ नाही, मी काय करू शकणार? तेव्हा कामधेनू म्हणाली, तुमच्या तपोबला पुढे या विश्वामित्राचे बळ ते काय? या सैन्याचा सर्वनाश करू शकणारे सैन्य मीच निर्माण करते, मला केवळ अनुमती द्या। कामधेनूने हंबरडा फोडताच पल्लव सैनिक मोठ्या संख्येने निर्माण झाले आणि त्यांनी विश्वामित्रांच्या सैन्याचा चक्काचूर करण्यास सुरुवात केली। विश्वामित्रांनी रथावर आरूढ होऊन स्वतःला ज्ञात असलेली दिव्यास्त्रे या सैन्यावर सोडण्यास सुरुवात केली। कामधेनू अजून कांभोज, हारित आणि किरात योद्धे निर्माण करतच होती। त्यांनी विश्वामित्रांच्या सैन्याचा पूर्ण नाश केला। हे पाहून विश्वामित्रांचे 100 पुत्र शस्त्रांसह वसिष्ठांवर चालून गेले। वसिष्ठांनी केवळ एक हुंकार केला आणि ते 100 ही पुत्र भस्म झाले। आपली संपूर्ण सेना नष्ट झाली आणि 100 पुत्र क्षणात मृत्युमुखी पडले। हे पाहून विश्वामित्रांना अपार अपमान वाटला। पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे हताश होऊन जिवंत उरलेल्या एका पुत्रावर राज्याचा भार सोपवून ते हिमालयात निघून गेले आणि तिथे त्यांनी शंकराची तपश्चर्या केली। काही काळानंतर शिव प्रसन्न झाले आणि काय वर हवा आहे असे विचारले। देव, गंधर्व, यक्ष, राक्षस ज्यांचे अधिदेवता आहे अशी सर्व अस्त्रे आपल्याला प्राप्त
प्राप्त व्हावीत आणि सांगोपांग धनुर्वेद आपल्याला अवगत व्हावा अशी प्रार्थना विश्वामित्रांनी केली. शिव त्यांची इच्छा पूर्ण करून अंतर्धान पावले. अशा प्रकारे प्राप्त केलेल्या अस्त्रांनी वसिष्ठांचा नाश करण्याच्या हेतूने विश्वामित्र वसिष्ठांच्या आश्रमात शिरले आणि आपल्या अस्त्रांनी आश्रम दहन करू लागले. तिथले ऋषी सैरावैरा धावू लागले. पशुपक्षी पळून गेले. क्षणात आश्रम शून्य झाला. वसिष्ठांनी क्रोधाने आपला ब्रह्मदंड उचलला आणि ते विश्वामित्रांच्या समोर उभे राहिले. विश्वामित्रांनी आग्नेयास्त्र सोडले, परंतु वसिष्ठांच्या ब्रह्मदंडाला स्पर्श करताच ते शांत झाले. विश्वामित्रांनी शेकडो अस्त्रे सोडली, पण वसिष्ठांच्या ब्रह्मदंडाने त्या सर्वांना गिळून टाकले. वसिष्ठांच्या ब्रह्मदंडातून आणि त्यांच्या देहातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. ठिणग्या उडू लागल्या. इतर मुनींनी वसिष्ठांजवळ जाऊन प्रार्थना केली, हे महर्षी, आपण विश्वामित्रावर विजय मिळवला आहे. आता शांत व्हा. ब्रह्मतेजासमोर क्षात्रतेज किती क्षुल्लक आहे. आता मी तपाद्वारेच ब्रह्मत्व प्राप्त करीन. असा विचार करून विश्वामित्र आपल्या पत्नीसह दक्षिण दिशेला गेले आणि तिथे त्यांनी घोर तप केले. त्या काळात त्यांना हविष्यंद, मधुष्यंद, दृढनेत्र आणि महारथ नावाचे 4 पुत्र झाले. काही काळाने ब्रह्मदेव प्रकट झाले आणि विश्वामित्रांना म्हणाले, तुझ्या तपाने तुला राजर्षी लोकांवर अधिकार प्राप्त झाला आहे. इथून पुढे सर्व तुला राजर्षी म्हणून संबोधतील. राजर्षी या पदवीने विश्वामित्रांचे समाधान झाले नाही. त्यांना ब्रह्मर्षी व्हायचे होते, म्हणून त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. त्याच काळात इक्ष्वाकू वंशातील त्रिशंकू नावाच्या राजाला सदेह स्वर्गात जाण्याची इच्छा झाली. ही इच्छा त्यांनी कुलगुरू वसिष्ठांना सांगितली, तेव्हा त्यांनी हे असंभव असल्याचे म्हटले. दक्षिणेत राहत असलेले वसिष्ठांचे पुत्र आपल्याला मदत करतील या विचाराने त्रिशंकू त्यांच्याकडे गेला. त्यांनी रागावून त्रिशंकूला आल्या पावली परत जाण्यास सांगितले. तरीही बुद्धीन सुधारल्याने त्रिशंकूने त्यांना डिवचले आणि म्हटले की मी आता दुसऱ्या कोणाकडे तरी आश्रय घेई. वसिष्ठांच्या 100 पुत्रांनी संतापून त्याला चांडाळ होण्याचा शाप दिला. शापामुळे त्रिशंकू काळे रूप, काळी वस्त्रे आणि लोखंडी दागिने असलेला झाला आणि त्याने वसिष्ठांचे कट्टर शत्रू असलेल्या विश्वामित्रांचा आश्रय घेतला. विश्वामित्रांनी त्रिशंकूचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आणि मी तुला याच रूपाने स्वर्गात पाठवीन असे वचन दिले. त्यांनी यज्ञाचा संकल्प केला आणि त्यासाठी सर्व ऋषींना बोलावून आणण्यासाठी आपल्या शिष्यांना पाठवले. निमंत्रण स्वीकारून सर्व आले, परंतु महोदय आणि विश्वामित्रांचे स्वतःचे पुत्र आले नाही. आलेल्यांना विश्वामित्रांनी कठोर शाप दिले. यज्ञ सुरू झाला, परंतु हविर्भाग घेण्यासाठी देव आले नाही. विश्वामित्र संतापले. ते त्रिशंकूला म्हणाले, मी इतका काळ तप करून मिळवलेल्या शक्तीनेच तुला स्वर्गात पाठवतो. सर्व मुनी पाहत असताना त्रिशंकू आपल्या शरीरासह आकाशात झेपावला आणि स्वर्गात गेला. परंतु इंद्रादी देवांनी त्रिशंकूला स्वर्गात येऊ दिले नाही आणि त्याला खाली ढकलले. त्रिशंकू डोके खाली करून पडू लागला आणि महात्म्या, रक्षण करा अशी हाक मारू लागला. विश्वामित्रांनी क्रोधाने दक्षिण दिशेला दुसरे सप्तर्षी मंडळ आणि नवीन नक्षत्रे निर्माण केली आणि मी दुसरा स्वर्ग आणि नवीन देव सुद्धा निर्माण करीन असे म्हटले. तेव्हा देव आणि ऋषी घाबरले आणि विश्वामित्रांजवळ येऊन म्हणाले, हे महात्म्या, शापग्रस्त त्रिशंकूला स्वर्गात कसे ठेवता येईल? विश्वामित्र म्हणाले, मी याला सदेह स्वर्गात पाठवण्याचे वचन दिले आहे, ते पूर्ण झालेच पाहिजे. शेवटी त्रिशंकू त्या नवीन निर्माण झालेल्या नक्षत्रांच्या मध्ये कायमचा उलटा लटकलेल्या अवस्थेत राहील आणि विश्वामित्र नवीन देव निर्माण करण्याचा प्रयत्न थांबवतील असा मार्ग निघाला. त्यानंतर विश्वामित्रांनी दक्षिण दिशा सोडली आणि पश्चिमेकडील पुष्कर नावाच्या मोठ्या तपोवनात जाऊन तिथे तप सुरू केले. त्या काळात अयोध्येत अंबरीश महाराजांनी एक यज्ञ सुरू केला असता इंद्राने यज्ञपशु पळवला. तेव्हा राजपुरोहिताने सांगितले की यज्ञपशु कसाही करून मिळवावा लागेल, अन्यथा नरपशुचा बळी द्यावा लागेल. यज्ञपशून मिळाल्यामुळे अंबरीश नरपशुच्या शोधात निघाला. भीगुतुंग नावाच्या पर्वतीय भागात रुचिक नावाचे मुनी आपल्या पत्नी मुलांसह राहत होते. अंबरीश त्यांच्याकडे गेला आणि आपली व्यथा सांगून प्रार्थना केली, मी लक्ष गोमाता देतो, तुमच्या पुत्रांपैकी एकाला यज्ञपशु म्हणून द्या. रुचिकांनी ज्येष्ठ मुलाला देण्यास नकार दिला. धाकट्या मुलाला देण्यास रुचिकांच्या पत्नीने नकार दिला. शुनश्शेप नावाचा दुसरा मुलगा होता. तो राजाला म्हणाला, माझे आईवडील मला विकायला तयार आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तुम्ही मला यज्ञपशु म्हणून सोबत घेऊन चला. अंबरीश शुनश्शेपाला सोबत घेऊन निघाला. भर दुपारी उन्हाचा तडाखा सहन करत तो विश्वामित्रांच्या आश्रमात
आश्रमात पोहोचला. शूनशेपाने विश्वामित्रांना पाहताच त्यांच्या कुशीत शिरून आपली कथा सांगितली आणि प्राण वाचवण्याची विनवणी केली. विश्वामित्रांना त्याची दया आली आणि ते आपल्या 4 पुत्रांना म्हणाले, याच्या ऐवजी तुम्ही यज्ञपशु व्हा आणि याचे प्राण वाचवा. त्यांनी पित्याच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांची आज्ञा पाळण्यास नकार दिला. संतापलेल्या विश्वामित्रांनी आपल्या पुत्रांनाही वसिष्ठांच्या पुत्रांप्रमाणेच शाप दिला. त्यानंतर विश्वामित्रांनी शूनशेपाला 2 मंत्रांचा उपदेश केला आणि सांगितले, जेव्हा तुला यज्ञपशु बनवून युपस्तंभाला बांधले जाईल तेव्हा हे मंत्र जप, म्हणजे अग्निदेव तुझ्यावर प्रसन्न होतील. तसेच घडले. अंबरीशाच्या यज्ञात शूनशेपाला लाल गंध लावून, लाल वस्त्रे नेसवून दर्भाने युपस्तंभाला बांधले गेले. तेव्हा त्याने मनातल्या मनात त्या 2 मंत्रांचा जप केला. इंद्र त्याला प्रत्यक्ष प्रकट झाला आणि त्याने त्याला दीर्घायुष्य दिले. चांदोबा रामायण 5वा भाग संपूर्ण. सध्या स्वस्ती.